नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आता आहे घोटीला. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की मित्रांनो, नाशिकला ठक्कर बस स्टँड आहे ना, त्याच्या बाजूला एक आजी आजोबा बसलेले. आजोबांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झालेला. आजी अक्षरशः रडत होत्या. तो तुटल्या तुंतून त्यांच्या हातामध्ये होता आणि अक्षरशः ते भीक मागत होते. जवळ गेला तर कळालं तर ते एवढं म्हणायचे, आम्हाला पैसे नको आहे, आम्हाला तर पोटासाठी द्या. 2 दिवसापासून ते जेवलेले नव्हते. याचं कारण काय मित्रांनो, का त्यांना 3 मुलं होते, 1 मुलगी 2 मुलं. अक्षरशः काही कारण असो ते मुलांनी बाहेर आणलं गोड बोलून, आई वडिलांना असं सोडून दिलं. अरे लाजा वाटल्या पाहिजे. अशा म्हातारपण आलं तुम्ही, तर अशा अवस्थेमध्ये त्यांना तुम्ही बाहेर सोडून जाताय. अरे तुम्ही पण म्हातारे होणार आहे. आईबाप हे एकदाच जन्माला येतात. अरे हे आईबापाचं सुख आहे ना, अरे कितीक पटाने मोठं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आईबापाला सोडायचं, अरे लाजा वाटल्या पाहिजे. त्यांनी कसे राहणार, काय राहणार. अरे त्यांची अवस्था तुम्ही अक्षरशः बघितलं पाहिजे. अरे मी पण एक बाप आहे, मी पण एक मुलगा आहे. तर तुम्हाला असे काही गोष्टी दिसल्या तर अक्षरशः मदत करा. 2 गोष्टी, ते प्रत्येकजण हा का पैशासाठी भीक मागत नसतो. आता त्यांनी विचारलं तर ते आजी म्हणत होत्या की त्या बाबांच्या डोळ्याचं काहीतरी ऑपरेशन वगैरे करायचं आहे, मला पैसे लागत आहे. कित्येक लोकांनी काय मदत करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिलं, ऑपरेशनच झालं होतं वाटतं. पण अरे मुलांनी अशा अवस्थेमध्ये आईबापाला सोडायचं आहे, कितपर्यंत योग्य वाटतं तुम्हाला? मी व्हिडिओ बनवतो म्हणजे माझा व्हिडिओ बनवतो, कारण प्रत्येक टायमाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी व्हिडिओ बनवत नाही. लोकांना कळावं ही गोष्ट की आईबापाची जाणीव काय. जय महाराष्ट्र.